पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली स्फोटातील जखमींची भेट घेतली। दिल्लीतील लाल किल्ला येथे झालेल्या भीषण स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावर होते। त्यांचा दौरा संपल्यानंतर त्यांनी थेट रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली व या भेटीदरम्यान जखमींसह त्यांच्या कुटुंबियांची देखील विचारपूस केली। नरभक्ष बिबट्या दिसताच गोळ्या घाला, वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश। पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर वनमंत्री गणेश नाईक यांनी संताप व्यक्त करत आदेश दिले आहे। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे बिबट्यांना नसबंदी करण्याची घोषणा करत नरभक्ष बिबट्या दिसताच गोळ्या घाला असे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहे। भारताची राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट घडवून आणण्यात आला। या स्फोटात 10हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 20हून जास्त जण गंभीर जखमी आहेत। तपास यंत्रणांनी स्फोटानंतर डॉक्टर शाहीन शाहिद हिला अटक केली आहे। शाहीनचे दहशतवादी संघटना जैश सोबत कनेक्शन असल्याचे या तपासात पुढे आले होते। चौकशी दरम्यान तिने अनेक खुलासे केले आहेत। दिल्ली स्फोटाबाबत शाहीनची विशेष चौकशी केली जात आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान तिने कबूल केले की ती आणि तिचे सहकारी डॉक्टर भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होते। जेव्हा जेव्हा ती डॉक्टर उमरला भेटायला जात होती तेव्हा तो म्हणायचा की भारतात खूप सारे दहशतवादी हल्ले करायचे आहेत। तसेच शाहीन, मुझम्मिल आणि आदिल यांच्यासह सारेच 2 वर्षांपासून अमोनियम नायट्रेट सारखी स्फोटके गोळा करत होते। हे सर्व जैश-ए-मोहम्मद (JEM) या दहशतवादी संघटनाच्या इशाऱ्यावर केले जात होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 साठी भाजप सज्ज झाले आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची नावे जारी केली आहेत। त्यानुसार मुंबईमध्ये आशिष शेलार, कोल्हापुरात धनंजय महाडिक, साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले, पुण्यात मुरलीधर मोहोळ,